इकडं भांडगुळ आलेलं हे माड्यातलं काय काय गप्पा मारते, काय गप्पा मारते, आम्हाला काय कळत नाही म्हणते. अरे अरे तुझी प्रोफाईल काय? मी 30 वर्ष राजकारणात आहे, अजून 151 नाही माझ्याकडं. मूर्खा, तुला ही तरी वाटते का रे? तुला तेवढी तरी काय वाटते का? तू वाळू चोरीच्या ह्याच्यात जेलमध्ये दिवस काढलेला, तू मला माझ्यावर बोलायचं. उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यातल्या कुर्डू येथे होत असलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले आता अतिशय वेळ मला थोडा राहिला आहे, त्यामुळे व्यासपीठावरचे सगळेच मान्यवर या जिल्हा परिषद गटातले जिल्हा परिषदेचे उमेदवार संभाजी उर्फ अण्णा डहाणे, कुर्डू तालुका पंचायत समितीच्या उमेदवार सौ अमृताताई संदीप पाटील, अकोले खुर्द तालुका पंचायत गणाचे उमेदवार संभाजी गोटू पाटील, या निमित्तानं उपस्थित असलेले अकोले खुर्द गणातले कुर्डू गणातले सर्व गावगावचे आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, आजी माजी सगळे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, या निमित्तानं उपस्थित असलेले कुर्डू येथील वडीलधारी ग्रामस्थ, तरुण मित्र, महिला भगिनी, पत्रकार बंधू, वेळेअभावी आता मी या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. या निमित्तानं प्रथमतः आपल्या सगळ्याच्या वतीनं राज्याचं एक कर्तृत्व आणि नेतृत्व, माझे नेते आदरणीय अजितदादांचं 28 तारखेला दुःखद निधन झालं. आपल्या सगळ्याच्या वतीनं प्रथमतः मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. या निमित्तानं बोलत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अजितदादाच्या जाण्यानं राज्याचं जसं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, तसंच सगळ्यात जास्त माढा आणि करमाळा तालुक्याचंही नुकसान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालं की कधी पिढ्यानपिढ्या न भरून येण्या इतकं नुकसान झालं. मी ह्यासाठी म्हणतोय की या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये या तालुक्याच्या विकासाची सुरुवातच या नेतृत्वापासून झालेली आहे. कारण कुठल्याही तालुक्याच्या विकासाची प्रक्रिया सुरू व्हायची म्हणलं तर त्याला मूलभूत गरजा सुरू लागते, आणि त्या परिसराचा विकास व्हायचा असेल तर पाणी, कारखानदारी, लाईट, आणि या तालुक्यातल्या सिनामाडा असेल, भीमा सिना जोड कालवा असेल, आणि त्यानंतर कारखानदारी असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या उभारणीमध्ये या नेतृत्वाचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभलेलं होतं. आणि सगळ्यात कर म्हणजे मी आमदार झाल्यानंतर करमाळा तालुका आणि करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तर त्याची हाईट झाली. म्हणजे त्याही तालुक्यातले 20-25 वर्षाचे विषय 3,500 कोटी रुपयाचा निधी देऊन या नेतृत्वानं सहकार्य केलं. या निमित्तानं मी आपल्याला आता वेळेअभावी जास्त बोलणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला या निवडणुकीमध्ये मी विनंती करणार आहे की यातून उत्तराई होण्यासाठी दादांना श्रद्धांजली म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आपली भूमिका बजावावी, ही मी कळकळीची विनंती करतो. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार दिलेत, आता राजकारणाच्या पद्धती बदललेत. पैसा आला म्हणून राजकारणाला सुरुवात करणाऱ्यांची संख्या आता लय झाली. तुम्ही बघताय, पैसे आलेत म्हणून राजकारण करायचे, पैसे आलेत म्हणून पदं घ्यायचे. आपले दोन्ही उमेदवार हे अशा पद्धतीचे उमेदवार आहेत की पैसे आलेत म्हणून राजकारणात नाहीत पडले. गेले 20-25 वर्षे ही दोन्ही कुटुंब सामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करत, माणसात मातीत काम करत करत हे नेतृत्व करणारे दोन्ही उमेदवार आपले आहेत. तिन्ही ह्यांच्याकडे पैसा आलाय म्हणून पद मागायला निघाले नाही. आज राजकारणाच्या पद्धती बघितल्या, आता आमदार बी बघा तुम्ही, करमाळा तालुक्याच्या आमदाराचं उदाहरण वेगळं आहे. मी सांगतो, नारायण पाटलाचे त्यांचं आयुष्य बघितलं तर त्यांनी गेली 30 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम केले.
इकडं भांडगुळ आलेलं हे माड्यातलं काय काय गप्पा मारते, काय गप्पा मारते, आम्हाला काय कळत नाही म्हणते. अरे तू बाळू त्यात होता तेव्हा मी सरपंच झालेलो आहे. तू अख्खा महाराष्ट्र फिरून बघ, संजय शिंदे शिवाय दुसरा माणूस ग्रामपंचायत लढवली, पंचायत समिती लढवली, झेडपी लढवली, आमदारकी लढवली, खासदारकी लढवली. एकमेव दिसल जनसामान्यातल्या सगळ्या निवडणुका केलेल्या. तुझ्यासारखं काही ही ते आपलं बानवलीच्या ऐवजी ह्याचं नारळाचं कुठलं रोप असतं होती, सिंगापुरी 2 वर्षात तर फळ देतंय आणि 5व्या वर्षी तर जळून जातंय. अरे तुझी प्रोफाईल काय आहे? मी 30 वर्ष राजकारणात आहे, अजून 151 नाही माझ्याकडं. तू वाळू चोरीच्या ह्याच्यात जेलमध्ये दिवस काढलेला आणि तू मला माझ्यावरती बोलायचं. बरं कारखाना विकला, मूर्खा, तुला ही तरी वाटतंय का रे? तुला तेवढी तरी काय वाटते का की 6 महिन्यामध्ये देशभरात पहिला कारखाना उभा करणारा संजय शिंदे आहे. 6 महिन्यामध्ये कारखाना उभा केला, 17 वर्ष कारखाना चालवला. तू काय केलं रे 5 वर्षात? 4-5 कारखाने कालवा केले माझे. मी 5 कारखाने चालवतो, 5 कारखाने चालवतो. इकले किती ते झाकून किती ठेवले तू? आत्ता सध्या तुझ्याकडे कारखाने किती आहेत सांग मला. सांगोला घेतला, सोडून दिला. धाराशिव घेतला, तिकडलं उस्मानाबादचे 2 विकून टाकले. ती ठेवलं स्वतःचं झाकून. आणि इथं येऊन तू लोकांना शिकवायला निघाला का रे? हे कुठली पद्धत काढली रे? मी आज कारखाना विकला, मी उभा केलता, मी विकला. 17 वर्ष चालवून विकला, कुणाचा 1 रुपया बुडवलेला नाहीये. तू पुढच्या 17 महिन्यात फक्त कारखानदारीवर बोलून दाखव पट्ट्या, मी तुला चॅलेंज देतो. 17 महिन्यानंतर कारखान्यावर फक्त गप्पा मार. भागलं 3500 रुपये बोलला, लोकांनी दिलं निवडून, तुला कळलं. ह्या सगळ्या गोष्टी अरे आम्हालाही बोलता येतं, बोलायला सगळ्यांना येतं. पण आम्ही राजकारणामध्ये काम करताना उगीच्या उगी इथं आलेलो नाही. आज 30-30 वर्ष सरपंचापासून आम्ही प्रपंच उभा करत 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 इथपर्यंत आलेलो आहे. तुझ्यासारखा आयत्या म्हणजे ह्याच्यावरती साधलं म्हणून आमदार झालेलो नाही आम्ही. आणि पुढच्या 27 वर्षात मी म्हणजे जाणून बुजून सांगतोय की किती लपडी करून ठेवली ती निस्तारता फक्त 27 महिन्यानंतर कारखानदारीवर तू कौतुक सांगतो की त्यातला तज्ज्ञ आहे तेवढं. फक्त माझं ओपन चॅलेंज आहे, सांगतो तुम्हाला. बरं बोलत नाही म्हणजे कशामुळं बोलत नाही? बोलणाऱ्याची उदाहरणं मी लय बघितली. ती नारायण खंडागळे बघितले, ढोबळे बघितलेत. नळ चालू केल्यावर बोलत होती, पाण्याचा नळ चालू केल्यावर कसं खळा बोलते ती. म्हणजे बोलणाऱ्यावरती सगळं नसतंय. मी सांगतो तुम्हाला, आम्हाला बी बोलता येतं, पण ते बोलत असताना आम्ही खाली किती दिवस काढलेत ह्याची जाण आम्हाला आहे. ह्या आयत्या पिठावर अचानकपणे गावलेलं ह्याच्यावरती कौतुक ते टिकलं पाहिजे, त्याला दिवस काढले पाहिजे. आज आम्ही 30 वर्ष राजकारण करतोय, त्याच्यावरती बोलायला 30 वर्ष तू पण समाजकारणात आमच्या एवढ्या उंचीनं काम कर ना आणि तवा बोल ना. मला इथं आल्यानंतर ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलं, मी कधी कुणावरती टीका करत नाही, पण आता एखाद्याला लयच वाटत असलं तर बोललंही पाहिजे, कारण आता हे बोलणाऱ्याच्याच आंबाड्याही काय लागले ते अशी परिस्थिती आहे. आणि लोकांना बी काय वाटतंय की चला नका तुझ्या आईला बोलतंय, पैसे वाटतंय, चला. हे राजकारणातल्या पद्धती बदलल्यात. ह्यासाठी मी म्हणलं की राजकारणाचे सगळे स्तर बदललेले आहेत. या निमित्तानं मी जास्त बोलू इच्छित नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. ही सगळी थापा मारणारी मंडळी केव्हापासून फसवत आली ती कुर्डूकरांना माहीत आहे. दर इलेक्शन आलं की नवं काहीतरी काढायचे. आता का निघलं नाही कुठलं?
परिषद आली की 100 रुपये दिलेत. जिल्हा परिषद आली की काहीतरी वेगळं असायचं, आमदारकी आली की काहीतरी वेगळं असायचं, खासदारकी आली की काहीतरी वेगळं असायचं. ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांनीच विचार करा. आता लोकांनीच विचार करा. ह्या सगळ्यातले फरक तुम्हालाही कळतील. मलाही ब्रेक पाहिजे होता, दादांनाही थोडा ब्रेक पाहिजे होता. कारण सगळंच चांगलं चाललेलं तुम्हाला ते बी गोड वाटणार ना. तुम्हाला सगळं बदल बघायचे होते. आता बघत बसा, आम्ही शहाणपणे तुमच्याबरोबर आहे. नाही, त्याच्यासाठीच मी म्हणलं आता सगळ्यांना तुम्हाला बदल पाहिजे होता. बदल बघत बसा. आम्ही बी तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत तुम्हाला बदल कळत नाही तोपर्यंत आम्ही बी कळ काढायला तयार आहे. मग आम्हाला बी गडबड झाली नाही. आम्हाला बी असं कुठलं राजकारण करायचं नाही की उगाच्या उगा कोणाला तरी फसवणूक करून. त्यांनी काहीतरी म्हणलं वाटतं की शिंदे घराण्यातली घाबरली. कशासाठी घाबरलं? उभं राहायला घाबरायला. अरे अजून तुला पराभवाचा अनुभव चाकायचा आहे. मी 20 वर्षापासून पराभवाचा अनुभव चाकून इथं आलेलो आहे. तुला अजून पराभवाचा अनुभव चाकायचा आहे. त्याच्यावरती तू एवढे बी उचकुटीला हात घालायला जायची काही गरज नाही असं माझं मत आहे. म्हणजे शिंदे घराण्यातलं कोणी उभारलं नाही म्हणजे राजकारणच कुठल्या थराला गेलंय. राजकारण म्हणजे अशा स्टेजला आलंय की राजकारणाच्या पद्धती ह्या पद्धतीनं 15 दिवसात महिन्यात जर आमदार व्हायला लागली तर होईल ना कवा तरी त्यांच्या नशिबानं असलं पोरांच्या. त्या असल्या वाहुटळीत कवा बी होऊन जाईल की त्याला आमच्यासारखं. आणि आता ह्या पद्धतीप्रमाणे हो का, आम्ही भाऊ आमदार होते. दादाला आमदार व्हायला किती कालावधी गेला. भाऊ वारल्यानंतर 24 वर्ष गेलेत. कुठं कुठं काम करावं लागलं. जिल्हा परिषद करावी लागली, सभापती करावं लागलं, बँक करावी लागली, दूध संघ करावी लागला. वडील आमदार असताना 24 वर्ष लागली. मलाही आमदार होऊ वाटलं होतं एकदा 2000 साली. मला फॉर्म भरायला 14 आलं. आमदार झालो 19ला. राजकारणामध्ये ज्या संस्कृतीनं राजकारण चालत होतं त्याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये काम करत करत गेल्यावरच ॲक्सिडेंटली आमदार एखादा कुठला व्हायचा. किती उदाहरणं घडायची त्याची. मला सांगा, विलासरावला कोणी पाळलं? कोणाच्या नाव तरी लक्षात येतं का? कवेकरांनी पाळलं होतं विलासरावला. कुठं गेले कवेकर आज? कोणाला आठवतात तरी का? ते इलेक्शन झालं ते निगेटिव्हमध्ये झालं. हे राजकारण होत असताना कधीतरी काय घटना घडत होत्या. आजचा राजकारणाचा स्तर बदलला. आज मला सांगा, मोहोळचे आमदार 15 दिवसातच आमदार झाले ना. मग आता कशाला उगीच्या उगी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडत बसायचं? बरं, सगळ्यांनीच राजकारण करून काय करायचं? आज तालुक्यानं दादाला मला सहकार्य केलं, त्याच्यानंतर आता रणजितबाईला सहकार्य करताय. म्हणजे अजून सगळं घरभर त्यातच घालायचं का? म्हणजे बरं, काय त्या राजकारणावाचून असं फार नडलंय? बरं, आता पोरांच्या नशिबात आम्ही बिनबापाचं झालो ना आमदार. उद्या यांच्या नशिबात असलं तर ते बी होणारच आहे ती. किंवा त्याला आज एवढं त्याला गडबड करायची काय कारण नाही. आणि शेवटी घरातला निर्णय झाला. आपल्या कार्यकर्त्याला आपण संधी देऊ म्हणून काय वाईट झालं मला सांगा बरं. जे कार्यकर्ते आज अण्णा ढाणेसारखा कार्यकर्ता गेली 10-20 वर्ष 30 वर्ष आमच्याबरोबर काम करतोय. आज जे उमेदवार आपण काढलेत त्यांनी आता गोटू पाटलाची दुसरी पिढी गेली. बापूंनी 5-6 वेळा फॉर्म भरला असेल. भरला का नाही? प्रत्येक वेळेस काढून घ्यायची पाळी आली असेल. अण्णा ढाणेनं अनेक वेळा इच्छा व्यक्त केली असेल. कुर्डूकरांनी अनेक वेळा इच्छा व्यक्त केली असेल. मग कार्यकर्त्याला संधी दिली म्हणून बिहली म्हणायचं काय कारण आहे? ब्यायला काय? यात नवीन काय आहे राजकारणात? ह्यात नवीन काय राजकारणात? म्हणजे राजकारणात हो का, मी जिल्हा परिषदला पराभव भोगलाय, खासदारकीला पराभव भोगलाय, आमदारकीला पराभव भोगला.
काय म्हणजे काय काय फरक झाला? जिथं पराभव झाला तिथं ते पुन्हा मिळलंच की हो. काम करत राहिलो. त्याला राजकारणाला भ्यायचं काय कारण आहे मी सांगतो ना. तर या निमित्तानं या ठिकाणी मी आता वेळेअभावी बाकी ठीक आहे, पुन्हा निवांत आपण विजय सभेला बोलवा तुम्ही मला, त्यावेळेस आपण ह्याच्यावरती निवांत चर्चा करू. एकदा आम्हाला बी बोलता येतं हे दाखवायचं आहे मला बी. ठरवून आपण विजयी सभा घेऊ इथं आणि त्या दिवशी त्यांचा सगळ्याचा हिसाब पुरा करू, एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि ती सगळी संधी कुर्डूकर आम्हाला शिंदे कुटुंबाला द्याल एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मी